तर 2-3 गोष्टी ऐका. मी आता त्या रेकॉर्डही करत आहे. आपल्याला जे केमिस्ट्रीमध्ये आय थिंक एकूण 4 चॅप्टर्स आहेत. बरोबर? सीबीएसईला. तर यातला फर्स्ट चॅप्टर होता तुमचा केमिकल रिॲक्शन्स. इन शॉर्ट मध्ये लिहितो. त्याच्यानंतर ऍसिड बेस होता. त्यानंतर मेटल्स आहेत. मेटल नॉन मेटललाच मेटलर्जी म्हणतात. इन शॉर्ट लक्षात ठेवा. आणि फोर्थ आहे कार्बन कंपाऊंड्स. सध्या तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार केमिस्ट्री मीच घ्यावा असं तुमची इच्छा दिसत आहे. आहे की नाही? हो. आता मेन गोष्ट आहे का, सरनी तुम्हाला 2 धडे शिकवलेत. बरोबर? त्यात हा धडा खूप सोपा आहे, इझी आहे. हा धडा बऱ्यापैकी अवघड गेलाय खूप जणांना. बरोबर आहे माझं? आणि हा जर बरा गेला नसेल तर याला आणि याला तर विसरूनच जा. म्हणून मी आत्तासाठी तुम्हाला हा शिकवायला सुरू करेन आणि नंतर हे 2 धडे मी स्वतः पूर्ण घेईन. समजलं? मी स्वतःच घेणार आहे. जो तुमचा मंडे, ट्यूजडे, सॅटर्डेचा सेकंड पिरियड केमिस्ट्रीचे सर घ्यायचे, तो मी घेणार. आलं लक्षात? थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डेचा सर बायोचा घेतील. म्हणजे 2 पिरियड 3 दिवस माझा, 3 दिवस सरांचा. अशा पद्धतीनं चालेल. जे आम्ही आधीपासून घेतो आम्ही दोघं तसंच. आणि त्याच्यात आम्हाला आउट ऑफचे रिझल्ट्स आहेत. म्हणून हे थोडंसं आणि काय आता स्वतः पण रिस्पॉन्सिबल व्हा. थोडा अभ्यास करा. टाइमपास कमी करा. केमिस्ट्रीला हलक्यात घेऊ नका. मी तुम्हाला जे नोट्स दिले होते या चॅप्टरचे होते मे बी त्याच्यात खूप डिटेल्ड नोट्स आहेत. वाचत राहा. आता तर वाचाच. सध्या तुम्ही त्याच्यातलं कशावर फोकस करा? 10च्या सिलेबसवर फोकस करा. पण जेव्हा तुमची 10ची एक्झाम पूर्ण होईल, आपण जेव्हा 11 स्टार्ट करू, त्यावेळेस सुट्ट्यांमध्ये तुम्ही हे बिलकुल वाचा. काही अडचण नाही. एक मिनिट. त्याच्यामध्ये आता ऐका. आपला जो चॅप्टर आहे मेटल्स अँड नॉन मेटल्स, या चॅप्टर मध्ये एनसीईआरटीनं काही सिलेबस कमी केलेला आहे. जसं आता माझ्या समोर एनसीईआरटीचं लेटेस्ट बुक आहे. ऐका मी काय काय सांगतोय. शिकण्यापेक्षा आपण काय शिकणार आहोत ते समजून घ्यायचं. त्याचं आधी तुम्हाला नेचर कळलं पाहिजे. चॅप्टर काय आहे, कसा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक जो भाग असतो त्याचं नाव आहे मेटलर्जी. मेटल्स अँड नॉन मेटल्स मध्ये एक तुम्हाला सांगतो, रिॲक्शन्स, occurrence of metals, middle of the activity series, corrosion. चला पोरो, एका गोष्टीचं तर तुमचं छान लक आहे. या चॅप्टर मधला ऐका बेटा, या चॅप्टर मधला मेटलर्जीचा जो पार्ट आहे तो तुमचा ओमिटेड आहे आणि इथेच तुम्ही जिंकलात. हा पार्ट एक्झॅक्टली जशा तसा ठेवलेला आहे स्टेट बोर्डला. स्टेट बोर्ड मध्ये याच्यातलं एकही अक्षर कमी नाही आणि हा या चॅप्टरचा सगळ्यात डिटेल पार्ट आहे. सर काय असते मेटलर्जी? ओर पासून मेटल फायनली मिळवण्याची प्रोसेस. आपण माइन्स मधून मेटल्स काढतो, ते असतात इम्प्युरिटी सह. तर त्याला आपण आधी काय करतो, त्याला आपण ओर म्हणतो. ओर पासून आपण इम्प्युरिटीज दूर करत करत मग आपण त्याला प्युअर करतो आणि प्युअर मधून प्युरिफिकेशन करून पण मेटल ऍक्च्युली यूज मध्ये आणतो. तर ही प्रोसेस आहे, माइन्स मधून मेटल्स काढून ओर पासून प्युअर फॉर्म मध्ये आणण्याची प्रोसेस. याला म्हणतात मेटलर्जी. तर मेटलर्जीचा हा जो पार्ट आहे तो तुम्हाला अल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन आहे.
बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, तर त्याची पूर्ण प्रोसेस आहे. पण त्याच्यामध्ये काही मेथड्स आहेत एक्स्ट्रॅक्शनच्या. तर त्याच्यामध्ये एक गॅंग पार्टिकल्स असतात. त्याच्यानंतर मग ते कशी इम्प्युरिटी दूर करण्यासाठी त्याच्यामध्ये एक टेबल मेथड आहे. असे 2 एक 4 टाईपच्या मेथड आहेत. आणि मग तुम्हाला केमिकल रिएक्शन्स आहेत. तर तो जो एक डिटेलवाला पार्ट होता, तो त्यांनी तुमच्या सिलेबसमधून कमी केलेला आहे. कारण हा पार्ट तुम्ही 11th स्टँडर्डला केमिस्ट्रीत शिकता परत डेप्थमध्ये. पण त्या चॅप्टरसाठी तुमचा केमिकल रिएक्शनचा टॉपिक चांगला पाहिजे. म्हणजे तुम्हाला रिएक्शनच्या ज्या टाइप्स शिकलो होतो आपण, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, कॉम्पोजिशन, हे की नाही, जे डिकॉम्पोजिशन रिएक्शन, प्रेसिपिटेट कसे फॉर्म होतात, ह्या ज्या गोष्टी आहेत, याचं एकदा जर नॉलेज तुमचं छान झालं, तर तुम्हाला मेटलर्जी चांगलं कळतं. तसा काही फार 10th स्टँडर्डला याचा डीपचा पार्ट नाहीये, बेसिक्सच आहेत. पण एनसीईआरटीने ते कमी केले. तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन फक्त मिडल सिरीजमध्ये दिले. मग आता राहिलं काय या सिलेबसमध्ये? तर या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा बेसिक शिकायचं असते फिजिकल प्रॉपर्टीज, ज्या आपण ऍक्च्युली 9thलाही शिकलेल्या आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आधी याचा ओव्हरव्ह्यू घ्या. त्यानंतर याच्यात मेन असते, त्याच्यावर आपल्याला जास्त काम करायचंय, रिॲक्टिव्हिटी सिरीज. आणि ह्याच्यामध्ये एक मिडल ऑर्डर असते, ती मेन आहे. जे मिडल सिरीज असते त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स येतात त्यांच्या ऍक्च्युली एक्स्ट्रॅक्शन. आणि नंतरचा एक पार्ट आहे जो तुम्ही ऍक्च्युली ऍसिड बेस मध्ये पण शिकता. ऍसिड बेस मध्ये तुम्ही रॅन्सिडिटी वगैरे पाहिला असेल. ते एक भाग असतो अजून कोरोजन. ठीक आहे, हा एक टॉपिक आहे. आणि एवढाच तुमचा चॅप्टर आहे. सो नाउ दिस चॅप्टर इज नॉट मच डिफिकल्ट. तेवढा नाही आता ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस. तर आता बाकी जो आपलं जे बेसिक बेसिक आपण नेहमी शिकतो त्यातला हा पार्ट आहे. तर चॅप्टरच्या नावाप्रमाणे मेटल्स अँड नॉन मेटल्स. यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेटल्सच्या ऍक्च्युअल प्रॉपर्टीज काय असतात. मेटल्स कोणाला म्हणतो आपण? मेटल्सला ओळखण्याची केमिस्ट्रीमध्ये जी सगळ्यात मेन एक साइन आहे, सिग्नल आहे, ते म्हणजे लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. हे सगळ्यात मेन. नॉन मेटल्स मध्ये असे नसतात. नॉन मेटल्स मध्ये इलेक्ट्रॉन असतात का? असतात, पण ते कोणत्या फॉर्म मध्ये नाही. ते जास्त रिॲक्टिव्ह नसतात. ते कोणासोबत बॉन्ड्स बनवत नाही. ठीक आहे. मेटल्स नेहमी उत्साही असतात. ऑलवेज रेडी टू बॉन्ड विथ समथिंग. कोणा ना कोणासोबत त्याला बॉन्ड बनवायचा आहे. त्याचं कारण काय? मेटल्स आपल्या पिरियडिक टेबल मध्ये, मी तुम्हाला 9thला शिकवलेलं आहे, पिरियडिक टेबल मध्ये आपल्या एसपीडीएफच्या एस मध्ये जास्त आहे. आपल्याला माहिती आहे टोटल किती एलिमेंट्स आहेत. टोटल एलिमेंट्स किती नोन आहेत? 115 आहेत तसं पाहिलं तर. ठीक आहे. तर 92 नॅचरली फाउंड आहेत, उरलेले आपण बनवलेले आहेत. ते हे जे 115 एलिमेंट्स आहेत त्यातले जवळजवळ 80% म्हणजे 85 ते 90 एलिमेंट्स मेटल्स आहेत. त्याचं रिझन, मेटल्स मध्ये सरफेसवर फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त असतात आणि म्हणून मेटल्स काय करतात? बॉन्ड फास्ट बनवतात. तर कोणकोणत्या टाईपचे बॉन्ड असतात ते आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकतो केमिकल बॉन्डिंग मध्ये. डिटेल मध्ये असतात सगळ्या टाईपचे बॉन्ड्स आहेत. त्यातला एक असतो खास बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड. तर मेटलचा होणारा बॉन्ड हा मेटॅलिक बॉन्ड असतो. तर लक्षात घ्या, न्यूक्लियस, त्याच्यातले प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स यांना मिळून एक नाव असतं कर्नल.
ठीक आहे. ते मिलिटरी मधला कर्नल नाही, ते कोलोनल लिहितात. तो कर्नल वेगळा. हे कर्नल KERNAL कर्नेल म्हणतात त्याला. तर हा जो कर्नेलचा पार्ट असतो, हे थोडस तुम्हाला समजून घ्यायचं. मेटल जे असतात, तुम्ही जर पाहिलं तर असं आपण कोणतंही एक मेटॅलिक शीट जर घेतली, तर ह्याच्यामध्ये ह्याचे जर आपण खूप सारे पार्ट्स केले, तर तुम्हाला जेवढे दिसतात त्याच्यासाठी करतो. तर या पद्धतीने मेटल्समध्ये सगळ्या छोट्या 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 पार्ट्सची काय असते, अरेंजमेंट असते. ही जी अरेंजमेंट ऑफ मेटॅलिक मेटॅलिक पार्टिकल्स असते. तर याला सध्या एवढ्याच भाषेत समजून घ्या. याला काय म्हणतात, केमिस्ट्रीमध्ये लॅटिस म्हणतात. हे यांचं लॅटिस असतं. लॅटिसचा दुसरा तिसरा अर्थ काही नाही. लॅटिस म्हणजे एक अरेंजमेंट. ठीक आहे. तर मेटलच्या सगळ्या पार्टिकलला आपण अरेंज करतो जस्ट लाईक अ लॅटिस. आणि ह्या लॅटिस मध्ये एक बॉन्ड असतो आणि मेटल्स मध्ये तो खूप स्ट्रॉंग असतो. आणि आपल्याला माहितीये, एका फोर्सने यांना बांधून ठेवले. या फोर्समुळे यांचं डिस्प्लेसमेंट होत नाही. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या प्रोडक्टला आपण वर्क म्हणतो. आणि वर्क हे एनर्जीच्या फॉर्म मध्ये सेव्ह होतं किंवा कन्झ्युम होतं पुढे चालून. म्हणून लॅटिस मध्ये जी एनर्जी असते त्याला लॅटिस एनर्जी म्हणतात. ही लॅटिस एनर्जीच रेस्पॉन्सिबल असते बॉन्ड फॉर्मेशनसाठी. तुम्ही 11th मध्ये लॅटिस एनर्जी डीप मध्ये शिका काय असते, लॅटिसचे कोणते कोणते रूल्स आहेत, त्याचे कोणत्या कोणत्या टेम्परेचरला ते काम करतात, ते पुढे आहे. आता इन शॉर्ट समजून घ्या. मेटलमध्ये इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस हे खूप स्ट्रॉंग आहेत मेटल्समध्ये. पण त्याच्या सरफेसवर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मात्र कसे, फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्रीचा अर्थ काय, हे इलेक्ट्रॉन्स त्यांच्या ऍटॉमिक सेंटर पासून दूर आहेत. म्हणजे त्यांची ते सगळ्यात बाहेरचे जे असतील ज्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स त्यांची जी बॉन्ड रेडियस असते किंवा बॉन्ड लेंथ असते ती खूप जास्त असते. याचा अर्थ सेंटर पासून ते दूर आहे. तर असं समजून घ्या की हा एक ऍटमच्या मध्ये हे त्याचं न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या बाहेर आपण असे वेगवेगळे शेल्स काढल्या. आपली जी क्लासिकल फिजिक्सची थेअरी आहे त्यानुसार शेल्स. क्वांटम फिजिक्स मध्ये शेल्स वगैरे म्हणून पाहत नाही आपण. मग याला 4 क्वांटम नंबर्सने पाहतो आपण, NLMS. ठीक आहे. तर इथे जर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून बनलेले आहेत, पीएन बॉन्ड असतो, याला म्हणतात कर्नल. हे पूर्ण कर्नल आहे. इथून इथले इलेक्ट्रॉन्स, त्याच्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स आणि हे इलेक्ट्रॉन्स, तर हे आहेत तुमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आपला जो पहिला टॉपिक आहे मेटल्सला आधी समजून घ्या. हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि बघा ह्याची जी याला म्हणतात बॉन्ड रेडियस. पिरियडिक टेबल चॅप्टर तुमचा उडवायला नाही पाहिजे होता 10th मधून, फायदा झाला असता. हे काही ट्रेंड्स असतात पिरियडिक टेबलचे. ऑब्विसली मी तुम्हाला लास्ट इयर शिकवलेला आहे चॅप्टर. तर ही असते त्याची बॉन्ड रेडियस. वेगवेगळ्या टाईपचे बॉन्ड्स आहेत. जसं मी सांगितलेला आत्ताचा मेटॅलिक बॉन्ड आहे. अजून एक वॉन्डर वॉल फोर्सेस असे पण असतात. आता ही जी बॉन्ड रेडियस आहे ही बघा जास्त आहे. आणि त्याच्यामुळे जेवढेही रेडियस जास्त तेवढं बॉन्ड स्ट्रेंथ कमी. कारण प्रोटॉन्सचं काम आहे इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करणं. न्यूट्रॉन्स तर उगं प्रोटॉनचे हातापाय दाबायला बसलेले आहेत. त्याचं काहीच काम नाही. प्रोटॉन काय करणार, जशी इलेक्ट्रिक फील्ड मी तुम्हाला सांगितली इलेक्ट्रिसिटीमध्ये, मॅग्नेटची एक मॅग्नेटिक फील्ड असते. मॅग्नेट काही फार इन्फायनाइट डिस्टन्स वरच्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट नाही करत.
तशी इथे प्रोटॉनची सुद्धा एक अट्रॅक्शन पॉवर असते. त्या पॉवरच्या पलीकडे प्रोटॉन सुद्धा अट्रॅक्ट नाही करणार. म्हणजे त्याची काय डेअरिंग चालेल, या आणि या इलेक्ट्रॉनवर चालू शकते. तो म्हणा ह्या बस कुठं जायचं नाही. म्हणजे इथे बॉन्ड स्ट्रॉंग आहे. आता हेच असते, या लॅटिस मधून जर मला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे, तर मला एक एनर्जी द्यावी लागेल. तीच असते लॅटिस एनर्जी. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड इन द लॅटिस, दॅट इज बॉन्ड एनर्जी, लॅटिस एनर्जी. मग ह्याच्यात काय होते, कधी कधी एनर्जी बाहेरून द्यावी लागते, कधी कधी एनर्जी सोडल्या जाते, आतून बाहेर निघते. एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक हेच असतं ते. तर हा जो इलेक्ट्रॉन आहे, असे इलेक्ट्रॉन मेटलमध्ये भरपूर असतात. आणि म्हणून हे काय करतात, त्याच्या या लॅटिसमध्ये मी जे तुम्हाला दाखवलंय, ते असं समजा की इथला एक आहे, तो कोणतरी एक ॲटम आहे. हे सगळं पार्टिकल्स म्हणजे खूप सारे ॲटम्स आहेत. तर ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी याच्यापुरती असेल. आता तुम्हीच बघा, इथे एक दुसरा पण असेल ना असाच. असे याच्यामध्ये तर खूप सारे आहेत. हे सगळे एकमेकांसोबत बॉन्ड बनवतात. पटपट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बरं, आपल्याला माहिती आहे मेटल आणि मेटल ह्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड बनणार? ह्याच्यात कोव्हॅलेंटच बॉन्ड बनू शकतो. कोव्हॅलेंट बॉन्ड फक्त सिमिलर एलिमेंट्स मध्ये बनतो. आयोनिक बॉन्ड तर नाही बनत. ठीक आहे. आयोनिक बॉन्ड बनण्यासाठी काय पाहिजे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एकाकडे कमी एकाकडे जास्त पाहिजे. आपण जर घेतला Fe आयरन घेतला, आयरनचे 2 ॲटम्स घेतले, तर दोघांची व्हॅलेन्सी तर सेम आहे. मग त्यांना काय गरज आहे, कोणाला इलेक्ट्रॉन्स पाहिजेत कोणाला नाही पाहिजेत काही संबंधच नाही. तरी सुद्धा ते दोन Fe हा Fe2 बनतो पुढे चालून. म्हणजे तो बॉन्ड बनवतच आहे. हा कोणता बॉन्ड आहे? मेटॅलिक बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डचा स्पेशल प्रकार. हा मेटॅलिक बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोव्हॅलंट बॉन्ड बनवायची सगळ्यात जास्त सवय कोणाला आहे? कार्बनला. म्हणून कार्बन कंपाऊंड खूप सारे आहेत, मिलियन्स बिलियन्स मध्ये आहेत. ती सगळ्यात जास्त सवय त्याला आहे. त्याचं रिझन कार्बनची टेट्रा व्हॅलेन्सी 4, व्हॅलेन्सी 4 आहे कार्बनची. म्हणून त्याचा प्रॉब्लेम कसा आहे, तो 4 इलेक्ट्रॉन देऊन हे म्हणजे इनर्ट गॅस होत नाही, किंवा 4 घेऊन तो ऑक्टेटही पूर्ण करत नाही. मग तो शेअरिंग करत फिरतो कोणासोबतही, सगळ्यासोबत तो मस्त राहतो. मेटलचं तसं नाही. हा मेटल एक तर नॉन मेटल सोबत बॉन्ड बनवेल, आणि तो कोणता बनवेल? आयनिक बॉन्ड. पण मेटल जेव्हा स्वतः सोबतच बनवेल, किंवा नॉन मेटल जेव्हा नॉन मेटल सोबतच बनवेल, जसा ऑक्सिजन ऑक्सिजन सोबत बनवेल O2, हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोव्हॅलंट, सेम व्हॅलेन्सी असणारे एकमेकांच्या सोबत आली. को म्हणजे सोबत, व्हॅलेन्सी. कोव्हॅलंटचं मिनिंग आता कळलं? माझं काम तेच असते. किती अवघड शब्द द्या, मी त्याला सोपं करतो. नावच आहे को म्हणजे सोबतीचे, व्हॅलेंट. दोघांची व्हॅलेन्सी सारखी आहे, तरी दोघं बॉन्ड बनवायले. सिंपल गोष्ट आहे. अरे ह्याला मी मॅथमॅटिक्स नुसार बघतो. हा म्हणला माझ्याकडे 2 करोड रुपये आहेत, हा म्हणला माझ्याकडे 2 करोड रुपये आहेत. मला एक कंपनी टाकायची, मला एक कंपनी टाकायची. अरे दोघांना सेमच कंपनी टाकायची. 4 करोड करा आणि एकच कंपनी काढा. झालं कोव्हॅलंट बॉन्ड. स्ट्रॉंग स्ट्रेंथ वाढली ना. कोव्हॅलंट बॉन्ड जे असतात, एक अनफॉर्च्युनेटली यांची स्ट्रेंथ थोडी कमी असते. त्याचं रिझन का बेटा, सेम काइंडचे इलेक्ट्रॉन्स असतात, सेम काइंडचा बॉन्ड असतो. कोव्हॅलंट बॉन्ड्स आर, आता बघा लॉजिक काय असते केमिस्ट्री शिकण्याचं, तुम्ही किती शिकलात आय डोंट नो, पण माझ्याकडे जेवढं शिकलात ते मला माहिती आहे. केमिस्ट्री ऍक्च्युली 9th 10th स्टँडर्ड 10th पासूनच कळायला लागतं बरं. 9th पर्यंत केमिस्ट्री कधीच कळत नाही, कितीही चांगलं शिकव. तर एक मेन गोष्ट आहे, कोव्हॅलंट बॉन्ड जे असतात हे वीकर बॉन्ड्स असतात. आज तुम्ही बॉन्डिंग समजून घ्या मेटलचं. वीकर बॉन्ड्स असतात, आणि त्यामुळे काय होतं, वीकर बॉन्ड्स आहे, साधं लॉजिक लावा, ते बॉन्ड तोडणं सोपं आहे. म्हणजे मला जी त्यांना एनर्जी द्यायची आहे ती कमी आहे. म्हणून कोव्हॅलंट बॉन्डचा बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट कमी असतो. पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं त्याचा मेल्टिंग पॉइंट का कमी आहे. कार्बन कंपाऊंड तुम्ही लवकर सेपरेट करू शकता.
म्हणून तर आपण अल्केन्स अल्काइन्सला सेपरेट करतो लवकर. कारण कार्बन बॉन्ड्स आर कोव्हॅलेंट बॉन्ड्स अँड दे आर व्हेरी इझी टू ब्रेक. कारण ते मुळात खूप लूज आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पटकन तोडता येतं. 2 ऑक्सिजनला पटकन तोडता येतं. पाण्याला लवकर डिसोसिएट करता येतं. पण आयनिक बॉन्ड जे असतात हे गरजेमुळे बनलेले नसतात. आयनिक बॉन्ड्स हे खरोखर उपाशी असतात. एकाकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असतो, पोट भरलेला माणूस, आणि एकाकडे पोट भरण्यासाठी एकाची गरज असते. दोघे तेवढेच तीव्र आहेत. त्याला वाटायले आता माझं पोट भरले हे वाया जाईल. त्याला वाटायले आता माझं पोटच भरत नाहीये. तर हा आपला एक त्याला देऊन त्याचंही पोट भरवतो, स्वतःचंही काम पूर्ण करतो. दोघं खूप जास्त गरजवंत आहेत. ह्यांना गरज नाही. ह्यांचं असं काही अडत नाही बॉन्ड नाही बनला तर. म्हणून ते रिगरसली त्यांचा बॉन्ड म्हणतो. म्हणून आयनिक बॉन्ड्स हे स्ट्रॉंगर असतात. म्हणून त्यांना डिसोसिएट करणं सोपं नाही. कळली बॉन्डची थेअरी नेमकी काय असते. बॉन्डिंग जर खूप चांगलं समजून घ्यायचंय तर एक व्हिडिओ पाठवतो तुम्हाला, माझाच आहे, मीच बनवलेला आहे, केमिकल बॉन्डिंगचा. एखाद्या संडेला 2 तास वेळ काढून रिलॅक्स बघा. तुम्हाला बॉन्डिंग सगळी स्टोरी कळून जाईल. बॉन्डिंग काय असते, खूप मजा येईल. केमिस्ट्रीचाच आहे बॉन्ड. तर मी पूर्ण चॅप्टर शिकवलेला आहे. आय थिंक त्याचे मी 24 लेक्चर्स घेतले पूर्ण डिटेलमध्ये. 1 महिना शिकवलेला आहे. चला, इन शॉर्ट, न्यूक्लियस इज नॉट इक्वल टू कर्नेल. आपण म्हणतो, पण पूर्ण कर्नेल म्हणजे न्यूक्लियस नाही. ठीक आहे. चला, आता ऐका. आता मग आपल्याला मेटल्स मध्ये या गोष्टी तर कळल्या की मेटल्स मधले जे बॉन्ड्स आहेत ते कसे खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणून मेटल्स मध्ये काही खास फिजिकल प्रॉपर्टीज येतात. या चॅप्टर मध्ये जर चांगलं शिकायचं आहे तर तुम्ही शिका रिॲक्टिव्हिटी सिरीज, जी मी तुम्हाला उद्या चांगली डीप मध्ये. फिजिकल प्रॉपर्टीज मी तुम्हाला मागच्या वर्षी नोट्स मध्ये पण डिटेल दिलेले आहे. जुने बुक्स असतील आपले तर काढून बघा, 9 स्टँडर्डचे. मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलेलं होतं. एक ना एक आपण बोर्डवर लिहिलं होतं. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स मध्ये सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये असते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. सर आता आम्ही जस्ट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर शिकला. इलेक्ट्रॉनचा फ्लो असतो. तर ते इलेक्ट्रॉन येतील कुठून? ते येतील फ्री सरफेस वरून. पटकन इलेक्ट्रॉन कोण द्यायला तयार आहे? मेटल्स. म्हणजे मेटल्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लवकर देतात, हे लक्षात घ्या. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लवकर गेले म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो फास्ट होतो. म्हणून मेटल्स आर व्हेरी गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, त्याच्यासारखीच एक असते दुसरी थर्मल कंडक्टिव्हिटी. आणि आपल्याला माहिती आहे मेटल्स मध्ये थर्मल प्रोपोगेशन जे असतं, हीट प्रोपोगेशन जे असतं ते कोणत्या टाईपचं असतं? कंडक्शन. I think you might have learned about this in 7th standard 8th chapter. कंडक्शन होता, एक रेडिएशन होतं आणि एक कन्व्हेक्शन होतं. ठीक आहे. कंडक्शनला मराठीत वहन म्हणतात, कॉन्व्हेक्शनला अभिसरण म्हणतात, रेडिएशनला प्रारण म्हणतात. सूर्यापासून आपल्याकडे येणारी हीट किंवा या लाईटची येणारी हीट रेडिएशन आहे. पाणी तापवताना खालचं थंड पाणी गरम होतं आधी भांड्यातलं, मग ते खूप गरम झाल्यानंतर थर्मल एजिटेशन वाढतं, कायनेटिक एनर्जी वाढते, त्याच्यामुळे ते वर जातात कारण त्याची डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी झाल्यामुळे ते फ्लोट व्हायला लागतात. मग त्यांची इथं झालेली रिकामी जागा डेन्सिटी जास्त असलेले पार्टिकल्स घेतात, ते गरम होतात, ते वर चालतात, एक सर्कल बनतं. टिल द एंड ऑफ all particles get heated. This is called convection. तर कन्व्हेक्शन हे गॅसेस पेक्षाही जास्त
लिक्विड मध्ये होतं. मेटल्स मध्ये जे थर्मल कंडक्टिव्हिटी आहे ती मेनली कोणती आहे? कंडक्शन. कारण मेटलला कसं आहे, इथे एक रॉड घेतला आणि इथे जर हीट दिली आणि इथे जर आपण त्याला हाताने पकडलं तर आपल्याला इथून इथपर्यंत या प्रत्येक पार्टिकलला एनर्जी घेत घेत यावं लागेल. म्हणजे इथे जी एनर्जीचा सप्लाय जो आहे तो एअर सारखा नाहीये. बरं, याच्याकडून ह्याला हीट ऍब्झॉर्ब करायची आहे. बॉन्ड खूप जास्त आहे आणि खूप बॉन्डेड असल्यामुळे ते कशालाच ऍक्सेप्ट लवकर करत नाही. म्हणून हे काय करतात, तरी आपण हीट द्यायलो, एनर्जी द्यायलो, तर थोड्या वेळाने हा बॉन्ड काय होत जाणार, थोडा लूज होणार. मग तो हीट ऍब्झॉर्ब करणार. त्याची कॅपॅसिटी संपली की पुढे ढकलणार. म्हणून एखादा लोखंडी रॉड वगैरे तापण्यासाठी वेळ लागतो. ते कंडक्शन फॉर्म मध्ये असतं. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी पुन्हा पुन्हा शिकवणार नाही. मी आज टाइमपास म्हणून शिकवत नाहीये. मी ऑफिशियली चॅप्टर सुरू केलाय. थर्ड, मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी, मॅलेबल याला मराठीमध्ये वर्धनीयता म्हणतात. संस्कृत वर्ड आहे. वर्धन, वर्धन म्हणजे इन्क्रिमेंट, वाढ होणे. लोखंडी पत्रा घ्या, त्याला ठोका, ठोका बघा तो मोठा होतो. वर्धनीयता. मॅलेबिलिटी मध्ये सिल्वरचा कोणी हात धरत नाही. सिल्वर इज द मोस्ट मॅलेबल सबस्टन्स. 1 ग्रॅम सिल्वर मॅलेबल करून, मॅलेबल म्हणल्यापेक्षा चला मी त्याला काय म्हणेल, त्याची जर मी तार काढली, चांदीची तार, 1 ग्रॅम सिल्वरची तार 25 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. इतकी पातळ होते, इथून वसमत पर्यंत. तर एवढा तो जबरदस्त त्याच्यामध्ये ते गुण आहे. ठीक आहे. तर मॅलेबिलिटी म्हणजे आपण त्याला काय करू शकतो, एक्सपांड करू शकतो. बाय बिटिंग वी कॅन इन्क्रीज इट्स सरफेस एरिया. त्याला पत्र्यासारखं आपण मोठं करू शकतो. त्याच्यानंतर डक्टिलिटी. डक्टचा अर्थ पाईप असतो. याला मराठीमध्ये म्हणतात तन्यता. त्याला ताणता येत आपल्याला खूप जास्त. मी आता जी डक्टिलिटी बोललो सिल्वरच्या बाबतीत, ताणता येते त्याला. त्याच्यापासून आपण वायर्स तयार करू शकतो लांबपर्यंत. म्हणून तर हे कॉपर वगैरेचे वायर्स आपण खूप लांब लांबपर्यंत बनवतो. हे सगळ्यात मेन आहे. त्याच्यानंतर अजून एक बेस्ट फीचर असतं लस्ट्रस व लस्टर. आता आपल्याला माहिती आहे लस्टरचा अर्थ असतो शायनिंग किंवा चकाकी. मेटल्सला स्वतःचा एक शाईन असतो, तेच लस्ट्रस. असं का? की त्यांची एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. हे त्याचे काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत. हो ना, ह्या जास्त बेसिक आहेत. सगळ्याच मेटल्सचा आवाज फार जास्त चांगला असतो असं नाही. सोनरस आहे नो डाऊट, पण सोनोरिटी जी आहे ती मेटलची फार चांगली प्रॉपर्टी नाहीये. या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या जास्त मेन आहेत. फिजिकल दृष्ट्या जर तुम्ही पाहिलात तर या मेन प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे ह्या सगळ्या मेटल्स मध्ये कंपल्सरीली असतात. आता हे पण सोनोरस आहे नो डाऊट. ठीक आहे. आता बघा सोनोरस आहे. आता अजून थोडं चांगलं म्हणजे तुम्ही जरा नेमकं कशानं वाजवताय हे पण महत्वाचं आहे. म्हणजे नेक्स्ट सोनोरस म्हणजे यांच्यामध्ये एक ध्वनी पण असतो, नेक्स्ट स्वतःचा आवाज पण असतो. ओके, या काही बेसिक प्रॉपर्टी आहेत. आता तुम्हाला याच प्रॉपर्टीवर थोडंसं डिटेलमध्ये विचारल्या जातं, बाकी काही नाही.
मी तुम्हाला उद्या या एक एक प्रॉपर्टी सांगेल. मग याची रिॲक्टिव्हिटी सिरीज शिकू. रिॲक्टिव्हिटी सिरीज लक्षात ठेवण्याची मी तुम्हाला एक ट्रिक पण शिकवेल. त्याची एक ऑर्डर आहे. मी तुम्हाला लास्ट इयर पण शिकवली होती होमी बाबाचं शिकवताना. ठीक आहे. मी तुम्हाला खूप साऱ्या आहेत, वेगवेगळ्या आहेत. मी माझ्याकडून एक शिकवेल. ती तुमच्याशी मॅच झाली तर व्हेरी गुड, नाही झाली तर काय हरकत नाही. हो, उद्या आपण या ज्या प्रॉपर्टीज आहेत यांना विथ एक्झाम्पल समजून घेणार आहोत. कारण आता एक्झाम मध्ये तुमचा हा टॉपिक एक मेन टॉपिक आहे. तर तुम्ही असं धरून चला, याच्यावर तुम्हाला एक 3 to 4 मार्कचा क्वेश्चन बनतो. यू शुड बी एबल टू राईट इट नियरली अ पेज ऑर 2. 1 किंवा 2 पेजेस तुम्हाला लिहायची तयारी ठेवावी लागते. तर मी उद्या काय करेन, या सगळ्या पार्ट्सवर उद्या मी याचं एक पीडीएफ स्क्रीनवर दाखवेल, म्हणजे लिहित बसणार नाही. म्हणजे खूप सारं पॅराग्राफ टाईप आहे. आपण त्याला फक्त अंडरलाईन करून समजून घेऊ. तो टॉपिक मेन आहे. घरून येताना जेव्हा वेळ भेटेल, शाळेचा पेपर मे बी कोणता आहे तुमचा? आता याला मी बंद करतो.